शेतामध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे। लोकशाहीनं हा मुद्दा लावून धरलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे विजेचा शॉक लागून त्यांना मदत मिळावी, त्याचबरोबर त्यांना न्याय मिळावा यासाठी लोकशाही मराठीनं त्यांचा आवाज या ठिकाणी प्रतिनिधींपर्यंत पोहोचवलेला होता, सरकारपर्यंत पोहोचवला होता आणि त्यानंतर आता सरकारला जाग आलेली आहे। तर या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तसा मोठा निर्णय घेतलाय। लोकशाही मराठीच्या मोहिमेला मोठं यश आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील खांब त्याचबरोबर तारा डीपी दुरुस्त करण्याचे आदेशही देण्यात आलेत। तर विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आता मदत मिळणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऊर्जा विभागाला तसे आदेश दिले। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर राज्य सरकारला जाग आली आहे। मधल्या काळात तारा लोंबकाळणं, पूल पडणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही झाल्या त्या वादळी वाऱ्यासह पावसामुळं त्या वितरण व्यवस्थेवरती जी फार मोठी नैसर्गिक संकट समोर आलं, त्याच्यातून काही ठिकाणी तार पडलेले असताना काही अपघात जे घडलेले आहेत ते दुरुस्त करण्याच्या संदर्भातले आदेशसुद्धा या ठिकाणी दिलेत आणि दोन्ही ठिकाणाहून जिथं महावितरणची चूक झालेली आहे तिथं त्या शेतकऱ्याला महावितरणकडून पण मदत मिळेल आणि राज्याची जी योजना आहे शेतकरी अपघात योजना त्याच्यातून सुद्धा त्यालाही मदत मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।